विषय मराठी, घटक अव्यये, प्रश्नोत्तरे. अव्ययाची संकल्पना. ज्या शब्दांमध्ये लिंग, वचन, कारक, काळ, पुरुष यानुसार कोणताही बदल होत नाही त्यांना अव्यय म्हणतात. मराठीत अव्ययांचे 4 प्रमुख प्रकार आहेत. केवल प्रयोगी, भावनादर्शक, अरे छे. उभयान्वयी, 2 शब्द किंवा वाक्ये जोडणारी. आणि किंवा. शब्दयोगी, नाम किंवा सर्वनामाशी जोडली जाणारी. पासून, कडे, पर्यंत आणि क्रियाविशेषण, क्रियेची माहिती देणारी. हळू, काल. प्रश्न पहिला. पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य कोणते? पर्याय क्रमांक 1. आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला. पर्याय क्रमांक 2. वेळीच उपचार मिळाले म्हणून तो पूर्णतः बरा झाला. पर्याय क्रमांक 3. आपण असे बोलावे की ते सर्वांना पटावे. पर्याय क्रमांक 4. तो उशिरा पोहोचला म्हणून सारेजण त्याच्यावर भडकले. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला. स्पष्टीकरण. उभयान्वयी अव्यये 2 वाक्ये किंवा शब्द परस्परांशी जोडतात. त्यातील उद्देशबोधक उपप्रकार क्रियेचा हेतू दर्शवतो. पर्याय क्रमांक 1. आजच काम पूर्ण व्हावे हा उद्देश आहे. त्यासाठी म्हणून वेग वाढवला म्हणून येथे यासाठी या अर्थाने उद्देशबोधक. पर्याय क्रमांक 2. वेळीच उपचार मिळाले हे कारण म्हणून बरा झाला, कारणबोधक. पर्याय 3. की हे परिणाम किंवा उद्देश दर्शवू शकते. पण असे बोलावे की पटावे येथे की प्रकाराने जोडलेले वाक्य परिणाम दाखवते. हे सुद्धा उद्देशाच्या जवळ आहे तरी सुद्धा म्हणून अधिक हेतू हे अधिक स्पष्ट उद्देशबोधक उदाहरण मानले जाते. परीक्षापेक्षी महत्त्व. म्हणून चे 2 अर्थ. कारण म्हणून बरोबर त्यामुळे. आणि उद्देश म्हणून बरोबर यासाठी. ट्रिक. जेव्हा म्हणून च्या आधी कारण किंवा उद्देश लपलेला असतो तेव्हा ते उद्देशबोधक असते. वेग का वाढवला? कारण काम पूर्ण करायचे होते, बरोबर उद्देश. प्रश्न दुसरा. कर्नल संतोष महाडिक आपल्या तुकडीसह पुढे सरसावले या वाक्यातील अधोरेखित शब्द सह ओळख सांगा. पर्याय क्रमांक 1. केवल प्रयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यये नाम किंवा सर्वनाम यांना शब्दयोगाने जोडून येतात. त्यांच्याशी संबंध दाखवतात. जसे की सह, कडे, पासून, पर्यंत, वर, खाली, आत, बाहेर इत्यादी. येथे सह हे तुकडी या नामाला जोडले गेले आहे. तुकडीसह म्हणजे तुकडी सोबत. ही अव्यय स्वतंत्र उच्चारात असली तरी अर्थाने नामाशी जुळलेली असतात. ट्रिक. जो नामाच्या खांद्यावर बसून येतो, जोडून येतो
तोच शब्दयोगी ठरतो. प्रश्न 3. आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुंबलो. अधोरेखित शब्द पाण्यात च्या विभक्तीचा कारकार्थ कोणता? कर्म, अधिकरण, करण, संप्रदान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अधिकरण. स्पष्टीकरण. पाण्यात. येथे पाणी या नामाला सप्तमा विभक्तीचा त प्रत्यय लागला आहे. सप्तमी विभक्तीचा कारकार्थ अधिकरण असतो. अधिकरण म्हणजे क्रियेचा आधार. क्रिया जेथे घडते स्थळ, जेव्हा घडते काळ किंवा ज्याच्या आधारे घडते. येथे पाण्यात डुंबलो, डुंबण्याचे स्थान म्हणून अधिकरण कारक. ट्रिक. त इ आ आले की सप्तमी आणि सप्तमी नेहमी जागा किंवा वेळ अधिकरण दाखवते. प्रश्न 4. अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययांची उदाहरणे आहेत? पर्याय क्रमांक 1 उभयान्वयी, शब्दयोगी, केवल प्रयोगी. पर्याय क्रमांक 2 केवल प्रयोगी, उभयान्वयी, शब्दयोगी. पर्याय क्रमांक 3 क्रियाविशेषण, उभयान्वयी, शब्दयोगी. पर्याय क्रमांक 4 शब्दयोगी, उभयान्वयी, केवल प्रयोगी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केवल प्रयोगी, उभयान्वयी, शब्दयोगी. स्पष्टीकरण. अरे रे आश्चर्य, दुःख, खेद दर्शवणारा उद्गार हे एकटे वाक्यात येते. अन्य शब्दांशी संबंध नसतो. केवल प्रयोगी इंटरजेक्शन. आणि दोन शब्द किंवा वाक्ये जोडणारे उभयान्वयी संयोजक. कडे नामाशी संबंध दर्शवते. माझ्याकडे, घराकडे. शब्दयोगी पोस्टपोजिशन. ट्रिक. अरे रे भावना आणि जोडणारा कडे नामाला चिकटणारा क्रम अगदी सोपा आहे. प्रश्न 5. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहेत? पर्याय क्रमांक 1 अरे रे, शाब्बास, परंतु, म्हणून, आता, इकडे, करिता, साठी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आता, इकडे. स्पष्टीकरण. क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाची व्याप्ती, काळ, स्थळ, रीत, प्रमाण इत्यादी सांगतात. आता काळवाचक क्रियाविशेषण क्रिया केव्हा घडते. इकडे स्थळवाचक क्रियाविशेषण क्रिया कुठे घडते. इतर गट. अरे रे, शाब्बास केवल प्रयोगी, परंतु, म्हणून, उभयान्वयी, करिता, साठी शब्दयोगी. ट्रिक. केव्हा, आता आणि कुठे, इकडे क्रियेला प्रश्न विचारला की क्रियाविशेषण सापडते. प्रश्न 6. खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे. पर्याय क्रमांक 1 उभयान्वयी अव्यय. पर्याय क्रमांक 2 केवल प्रयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 4 क्रियाविशेषण अव्यय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्रियाविशेषण अव्यय. स्पष्टीकरण. नेहमीच या शब्दाचे रूप नेहमी काळवाचक क्रियाविशेषण अधिक च एक अव्यय तीव्रता दर्शक. संपूर्ण नेहमीच हे क्रियापदाला किती वेळा असा प्रश्न विचारून उत्तर देते नेहमी, म्हणून ते क्रियाविशेषण अव्यय आहे. ट्रिक.
किती वेळा मदत करायचा? नेहमीच. क्रियेची माहिती देणारा शब्द म्हणजे क्रिया विशेषण. प्रश्न 7वा. उभयान्वयी नसलेले अव्यय ओळखा. पर्याय क्रमांक 1 किंवा वाहवा, वा, व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाहवा. स्पष्टीकरण. उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा वाक्ये जोडतात. किंवा वा, व ही तशीच आहे. वाहवा हा एक उद्गार आहे, प्रशंसा, अरेरे, जो कोणतेही दोन घटक जोडत नाही, म्हणून ते केवल प्रयोगी अव्यय आहे. ट्रिक. वाहवा ऐकल्यावर आनंद होतो, भावना, आणि भावना म्हणजे केवल प्रयोगी. प्रश्न 8वा. पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही? पर्याय क्रमांक 1 सबब, कडे, मागे, समोर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सबब. स्पष्टीकरण. शब्दयोगी अव्यय नामासोबत येतात, जसे कडे, मागे, समोर, पुढे, वर, खाली, पासून, पर्यंत. सबब. कारण हे उभयान्वयी अव्यय आहे, ते दोन वाक्ये जोडते. उदाहरणार्थ, पाऊस पडला, सबब शाळा बंद. ते नामाला जोडले जात नाही. ट्रिक. मागे, पुढे, समोर, कडे ही नेहमी शब्दांना चिकटतात, शब्दयोगी. सबब मात्र दोन वाक्ये जोडते, उभयान्वयी. प्रश्न 9वा. केवल प्रयोगी अव्यय ओळखा. पर्याय क्रमांक 1 म्हणजे, वाहवा, किंवा, आणि. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाहवा. स्पष्टीकरण. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे उद्गारवाचक. अरे, वा, छ, शाबास, वाहवा, अरे रे, शिवाय. म्हणजे उभयान्वयी किंवा, व, आणि ही उभयान्वयी. ट्रिक. मनातली भावना अचानक बाहेर आली की त्याला केवल प्रयोगी म्हणायचे. प्रश्न 10वा. तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या. या वाक्यातील अधोरेखित अव्यय पानावर कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय क्रमांक 1 क्रियाविशेषण अव्यय. पर्याय क्रमांक 2 उभयान्वयी अव्यय. पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 4 केवल प्रयोगी अव्यय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी अव्यय. स्पष्टीकरण. पानावर येथे पान या नामाला वर हे अव्यय जोडले गेले आहे. वर हे स्थानदर्शक शब्दयोगी अव्यय आहे. पानाच्या वरच्या भागात ते नामाशिवाय स्वतंत्र अर्थ देत नाही. ट्रिक. शब्दाला जोडून चिकटून आला की तो शब्दयोगीच असतो. पान अधिक वर बरोबर पानावर. सारांश व परीक्षापेक्षी सूचना. 4 प्रकार ओळखा. भावना केवल प्रयोगी, जोडणारी उभयान्वयी, नामाशी जोडणारी शब्दयोगी, क्रियेची माहिती क्रियाविशेषण. म्हणून हे उभयान्वयी. कारणबोधक पर्याय 2, 4 किंवा उद्देशबोधक पर्याय 1. उद्देशार्थी असताना सोबत व्हावे, जावे इत्यादी. इच्छार्थी क्रियापद असते. शब्दयोगी अव्यय. कडे, पासून, पर्यंत, सह, वर, खाली, मागे, पुढे, समोर, आत, बाहेर. क्रियाविशेषणे.
काळ, आता, काल, स्थळ, इकडे, तिकडे, रीती, हळूहळू, त्वरित, प्रमाण, फार, कमी. केवल प्रयोगी. अरे, अरे रे, छ, शाब्बास, वाहवा, अहो, हो. अव्यय घटकाचा सर्व प्रश्नांचा सखोल भाषाशास्त्रीय आधारावर आधारित विस्तारित उत्तरसंच सर्वांनी अभ्यासा. धन्यवाद.